लाडक्या बहिणींनो, सावधान! ही एक चूक पडणार महागात. जर तुम्ही ई-के-वाय-सी केली असेल आणि तुम्ही पात्र देखील आहात, तरी अजूनही पैसे आले नसतील, तर अदिती तटकरे यांची थेट विधानसभेतून मोठी घोषणा केलेली आहे. बँक दुरुस्ती मार्ग आणि नवी हप्ता तारीख कोणती ते पाहणार. तर लाडक्या बहिणींनो, सर्व लाडक्या बहिणींसाठी अंतिम ताकीद देण्यात आलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात पहिला मुद्दा तो म्हणजे विधानसभा निर्णय. मंत्री अदिती तटकरे यांची अधिकृत घोषणा व नवे नियम काय आहे, याचे नवीन नियम सांगितलेले आहे. तर याचे सगळे नवीन नियम आज आपण पाहणार. त्याच्यानंतर आपण दुसरा मुद्दा तो म्हणजे 12,415 या लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहे. शासकीय कर्मचारी आणि बोगस लाभार्थ्यांवर कडक कारवाई. त्याची सविस्तर माहिती पाहणार. त्याच्यानंतर मुद्दा तिसरा तो पाहणार म्हणजे पात्र पण पैसे आले नाही. भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत ई-के-वाय-सी केलेली आहे आणि त्या पात्र देखील आहेत, तरी त्यांच्या खात्यामध्ये अद्याप एकही हप्ता आलेला नाही. फेब्रुवारीच्या नंतर या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये ₹1 सुद्धा आलेला नाही. तर हे रखडलेले पैसे बँकेत कधी मिळणार आणि हे मिळण्यासाठी काय करावे लागणार याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा क्रमांक 4 हा अतिशय महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये आपण काय पाहणार आहोत, हप्ताची तारीख म्हणजे हप्ता कधी येणार. लाडक्या बहिणींनो, 9 जून हप्ताची तारीख आलेली आहे आणि ती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. आदिती तटकरे यांचे विधानसभेत निवेदन. तर आदिती तटकरे यांनी बोगस लाभार्थ्यांवर कठोर पावले उचललेली आहेत. योजनेमधून चुकीची माहिती देऊन आणि बोगस अर्ज करून लाभ मिळवणाऱ्या अपात्र व्यक्तींची सरकारने संपूर्ण पडताळणी केली आहे. 30 एप्रिलपर्यंत ही शेवटची मुदत होती ई-के-वाय-सीची. त्याच्यानंतर भरपूर लाडक्या बहिणींची ही तांत्रिक पडताळणी झाली. त्याच्यामध्ये भरपूर अशा लाडक्या बहिणी आहे, ते सरकारने त्यांना काय केलेलं आहे, या पडताळणीमध्ये अपात्र करण्यात आलेले आहे. त्यांना काय सांगितलेलं आहे, की चुकीची माहिती देऊन, बोगस अर्ज करून म्हणजे चुकीचे कागदपत्र दिलेले आहे, म्हणजे तयार करून दिले आहे किंवा काही चुकीची माहिती दिलेली आहे. तर अशा बनावट कागदपत्रे वापरण्यावर गुन्हे दाखल होतील, अशी त्यांना थेट विधानसभेमध्ये निवेदन दिलेलं आहे. म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना बोगस कागदपत्र दिलेले असतील, पात्र नसतील आणि त्यांना हा लाभ उचलला असेल बनावट कागदपत्र तयार करून, तर लाडक्या बहिणींनो यांच्यावर गुन्हा दाखल होतील, असं निवेदन थेट त्यांना विधानसभेत मांडलं. म्हणजे या ठिकाणी समजून घ्या, ज्या लाडक्या बहिणीने चुकीची माहिती देऊन बोगस अर्ज म्हणजे चुकीचे कागदपत्र तयार केले आणि त्यांना या ठिकाणी सादर केले आणि त्यांना लाडक्या बहिणीच्या योजनेचा लाभ घेतला किंवा मिळाला, तर अशा सर्व लाडक्या बहिणींवरती गुन्हे दाखल होतील, अशी स्वतः त्यांना सांगितलं. त्याच्यानंतर काय सांगितलं त्यांना, ई-के-वाय-सीची प्रक्रिया बंधनकारक. योजनेत 100% पारदर्शकता आणण्यासाठी आणि थेट गरजू महिलांपर्यंत पैसे पोहोचवण्यासाठी सरकारने आधार पडताळणी व ई-के-वाय-सी अनिवार्य केले आहे. म्हणजे लाडक्या बहिणींनो, ज्या महिला पात्र आहे, ज्या लाडक्या बहिणी पात्र आहे आणि ई-के-वाय-सी देखील केलेली आहे, तर अशा 100% त्यांना लाभ मिळाला पाहिजे, असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे ज्या लाडक्या बहिणी पात्र आहे, तर त्यांच्या खात्यामध्ये पैसे पोहोचण्यासाठी सरकारने आधार पडताळणी व ई-के-वाय-सी अनिवार्य केले आहे. म्हणजे ज्या लाडक्या बहिणी पात्र असतील त्यांना पैसे देण्यासाठी सरकारनं काय केलं, ई-के-वाय-सी केलेले आहे. म्हणजे ज्या लाडक्या बहिणी अपात्र आहे किंवा बोगस आहे, म्हणजे ज्या लाडक्या बहिणी पात्र नसताना लाभ घेत आहे, तर त्यांना आळा घालण्यासाठी ई-के-वाय-सी प्रक्रिया ही बंधनकारक केली. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी म्हणजे ज्या लाडक्या बहिणी पात्र आहे त्यांना काळजी करू नका. तुम्हाला ई-के-वाय-सीमुळे काही होणार नाही. व ज्या लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी केलेली आहे आणि त्याच्यानंतर त्यांचा हप्ता हा बंद झालेला आहे, तर लाडक्या बहिणींनो, काळजी करू नका. तुमचा हप्ता मिळणार, पण हा कसा मिळणार, केव्हा मिळणार, काय केलं पाहिजे ते आपण पाहतोय. हजार शासकीय कर्मचारी रडारवर.
12,415 शासकीय महिला कर्मचारी अपात्र. लाडक्या बहिणींनो, 12,415 ह्या लाडक्या बहिणी लाभ घेत होत्या. त्या कोणत्या होत्या? शासकीय महिला कर्मचारी होत्या. म्हणजे जवळपास या ठिकाणी समजून घ्या, 12,415 लाडक्या बहिणी शासकीय कर्मचारी असून यांना लाभ घेत आल्या. ह्या लाडक्या बहिणी पात्र नसताना लाभ घेत होत्या. तर नियम डावलून घेतला योजनेचा लाभ. लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार आयकर भरणारे आणि शासकीय सेवेत असणारे कर्मचारी या योजनेसाठी अपात्र आहेत. म्हणजे ज्या लाडक्या बहिणी आयकर भरणारी आणि शासकीय सेवेत असणारे कर्मचारी या योजनेसाठी अपात्र आहे, हे सुरुवातीला निकषमध्ये सांगण्यात आलेलं होतं. तरी देखील या लाडक्या बहिणींना म्हणजे जवळपास 12,415 लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ घेतला. त्याच्यामुळे या योजनेसाठी त्या का झालेल्या आहे? अपात्र झालेल्या आहेत. चौकशीत 12,415 शासकीय कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आले. या सर्वांची खाती तातडीने गोठवून वसूल सुरू केली आहे. तर लाडक्या बहिणींनो, ही डायरेक्ट आदिती तटकरे यांनी विधानसभेत मांडलेले आहे की ज्या लाडक्या बहिणींना म्हणजे ज्या 12,415 लाडक्या बहिणींना या लाभ घेतलेले आढळून आले, या सर्वांची खाती तातडीने गोठून वसुली सुरू केली आहे. लाडक्या बहिणींनो, आता सगळ्यात महत्त्वाचं 165 कोटी रुपयांची ऐतिहासिक वसुली होणार आहे. तर आदिती तटकरे यांनी समोर काय सांगितलेलं आहे? 165 कोटींचा गैरप्रकार, अपात्र व करदात्या लोकांकडे गेलेले सुमारे 165 कोटीचा निधी वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश. वसुलीची प्रक्रिया जलद गतीने राबवण्यासाठी मंत्री आदिती तटकरे यांनी जिल्हा प्रशासनाला कडक पावले उचलण्यास सांगितलेले आहे. तर यांनी समोर सांगितलेले आहे की ज्या लाडक्या बहिणींना अपात्र आहे किंवा करदाते आहे, तर यांना असे जवळपास 165 कोटी रुपयाची ऐतिहासिक अशी वसुली करण्याचे आदेश हे जिल्हा प्रशासनाला कडक पावले उचलण्यास सांगितलेले आहे. तर लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींना अपात्र असून हा लाभ उचलला असेल, तर या लाडक्या बहिणींकडून अशी ऐतिहासिक 165 कोटी रुपयांची वसुली होणार आहे. आयकर डेटा पडताळणी. शासकीय कर्मचारी आणि आयकर भरणाऱ्यांचा डेटाबेस थेट बँक खात्यांशी जुळवून बोगस नावे शोधली आहेत. तर लाडक्या बहिणींनो, याचं काम म्हणजे ही ई-केवायसी मध्ये ज्या लाडक्या बहिणी अपात्र आहे किंवा शासकीय कर्मचारी आहे आणि आयकर भरण्याचा डेटाबेस थेट बँक खात्याशी जुळून यांना चेक केलं ई-केवायसी तांत्रिकमध्ये की बोगस नावे शोधली आणि त्यांची नावे आता समोर आलेली आहे. तर अशा लाडक्या बहिणींकडून म्हणजे जवळपास या लाडक्या बहिणींना 165 कोटी रुपये आतापर्यंत देण्यात आलेले आहे. तर हे वसूल करण्याचे काम आता प्रशासनाला पण दिलेलं आहे. तर लाडक्या बहिणींनो, चिंता करू नका. ज्या पात्र आहे, जर तुम्ही पात्र असाल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे. आणि ज्या लाडक्या बहिणी अपात्र असून लाभ घेत होत्या, तर यांना चिंतेची बाब आहे. समोर पाहूया बोगस आणि पुरुष लाभार्थी रडारवर. लाडक्या बहिणींनो, भरपूर आपल्याला माहिती आहे आतापर्यंत पुरुषांनी देखील या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि बोगस या लाभार्थ्यांना रडारवरती आणण्यात आलेले आहे. तर पुरुष लाभार्थ्यांवर गुन्हे. काही धक्कादायक प्रकरणामध्ये पुरुष अर्जदारांनी खोटी खाती बनवून लाभ घेतला आहे. अशा व्यक्तीवर फौजदारी गुन्हे दाखल केले जात आहे असं देखील सांगण्यात आलं. त्याच्यानंतर त्यांना सांगितलं अंगणवाडी सेविकामार्फत पडताळणी. संशयास्पद वाटणाऱ्या अर्जाची प्रत्यक्ष शहानिशा करण्यासाठी अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी करत आहे. लाडक्या बहिणींनो, ही सध्याला ई-केवायसी सुरू आहे. तुम्हाला मी वारंवार सांगतोय, ई-केवायसी तुमची मुदत संपली आहे, पण याची तांत्रिक पडताळणी आदिती तटकरे यांनी स्वतः सांगितलेलं आहे भरपूर वेळेस की
ज्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे आले नसतील तर त्यांची पडताळणी सुरू आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्ही पात्र आहे तर पैसे आले नसन तर घाबरून जाऊ नका. याची तांत्रिक पडताळणी सुरू आहे. पात्र आहे की नाही आहे. भरपूर लाडक्या बहिणी आहे, त्यांची आता ही पडताळणी बाकी आहे. म्हणून तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाही आहे लाडक्या बहिणींनो. मी वारंवार तुमच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पुराव्यासहित तुम्हाला व्हिडिओ देण्यात आलेले आहे, सांगण्यात आलेले आहे, टाकण्यात आलेले आहे की व्हिडिओ पाहिले नसेल तर पाहून घ्या. त्याच्यामध्ये खरी आणि सत्य माहिती तुम्हाला सांगण्यात आलेली आहे. ज्या लाडक्या बहिणी पात्र आहे आणि हप्ता आला नसेल तर या सर्व लाडक्या बहिणींना पाठीमागची व्हिडिओ पाहून घ्यायचे आहे. तुम्हाला नक्कीच याचा फायदा होणार. त्याच्यानंतर गरजू महिलांचा हक्क सुरक्षित. आत्ताच सांगितलं मी तुम्हाला की गरजू ज्या लाडक्या बहिणी पात्र आहे, ज्या लाडक्या बहिणी गरजू आहे, यांचा हक्क सुरक्षित. चुकीच्या लाभार्थ्यांवर बाहेर काढून केवळ आणि केवळ महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र महिलांनाच निधी मिळावा हा सरकारचा मूळ हेतू आहे, असं देखील लाडक्या बहिणींसाठी मोठी माहिती आदिती तटकरे यांनी दिली. समोर पाहूया ई-केवायसी प्रक्रिया आणि नियम. ई-केवायसीमुळे काय बदल झाले? आधार पडताळणीवर आधारित ई-केवायसीमुळे चुकीचे बँक व्यवहार आणि डुप्लिकेट अर्ज पूर्णपणे रोखले आहेत. म्हणजे या ई-केवायसीमुळे काय काय बदल झाले समजून घ्या. आधार पडताळणीवर आधारित ई-केवायसीमुळे चुकीची माहिती किंवा बँक व्यवहार यांचे सगळं डुप्लिकेट अर्ज पूर्णपणे थांबले आहे. त्याच्यानंतर पहा, ज्याची ई-केवायसी अपूर्ण राहिली होती त्यांची चालू हप्ते तात्पुरते प्रलंबित ठेवण्यात आले होते. ई-केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतरच पैसे मिळवण्याची प्रक्रिया पुन्हा सुरळीत होते. म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना ई-केवायसीचा फॉर्म भरला असेल त्याच्यानंतर ही तांत्रिक पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली, त्याच्यानंतर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पुन्हा सुरळीत पैसे जमा होणार आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, ई-केवायसी दुरुस्तीसाठी पुन्हा मोठी संधी मिळणार का? लाडक्या बहिणींना सगळ्यात मोठा प्रश्न, ई-केवायसीची दुरुस्तीसाठी आम्हाला पुन्हा संधी मिळणार का? तर लाडक्या बहिणींनो, चुकीचा पर्याय दुरुस्त करा. अनेक पात्र महिलांनी घाईघाईमध्ये ई-केवायसी करताना पोर्टलवर चुकीची पर्याय किंवा चुकीची माहिती निवडल्याने त्यांचा लाभ बंद झाला होता. यासाठी सरकारने विशेष ई-केवायसी एडिट दुरुस्तीची सुविधा अधिकृतपणे सुरू केली आहे. तर लाडक्या बहिणींनो, ही सुरू केलेली आहे, तर लवकरात लवकर ई-केवायसी मध्ये जर काही चुकी झाली असेल तर याची पुन्हा संधी मिळणार. ई-केवायसी एडिट म्हणजे दुरुस्तीची सुविधा लवकरच तुम्हाला करता येणार आहे, अशी देखील मोठी आणि चांगली माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, चुकीचा पर्याय जर निवडला असेल तर घाबरू नका, काळजी करू नका. तुम्हाला परत संधी मिळणार आहे. तर लवकरच ही सुविधा तुम्हाला मिळणार आहे. दुरुस्ती कुठे आणि कशी करावी यासाठी तुम्ही ऑनलाईन पोर्टलवर स्वतः किंवा जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयात सेतू केंद्र किंवा अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने अंतिम मुदतीपूर्वी दुरुस्ती करून घेऊ शकता, असं आदिती तटकरे यांना सांगितलेलं आहे. मी वारंवार तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगतोय की तुम्हाला जर पात्र आहे, काही चुकीनं तुम्ही माहिती भरली किंवा चुकीनं काहीही झाले असेल कागदपत्रामध्ये, पण तुम्ही पात्र आहे, केवायसी केलेलं आहे, तर अशा लाडक्या बहिणींना काही चुकीनं त्यांना वगळण्यात आलं असेल तर त्यांची पुन्हा पडताळणी होणार आहे आणि त्यांना कागदपत्र देऊन तुमचा लाभ पुन्हा सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती यांना दिलेली आहे. तर हे लवकरच तुम्हाला सुरू करण्यात येणार आहे. आज, उद्या किंवा या 2-3 दिवसामध्ये कधीही हे सुरू होऊ शकतं. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला एक विनंती आहे, जर तुम्ही चुकीने काही कागदपत्र दिले असेल किंवा चुकीने माहिती भरली असेल आणि तुम्ही पात्र असाल तर लाडक्या बहिणींनो, दुरुस्ती करण्यासाठी जे कागदपत्र आवश्यक आहे ते तयार ठेवा. लवकरच तुम्हाला ही सुविधा मिळणार आहे. आता सर्वात महत्त्वाचं, ई-केवायसी केली आणि तुम्ही पात्र देखील आहात तरी पैसे का आले नाहीत? भरपूर लाडक्या बहिणींचं म्हणणं आहे की आम्ही कागदपत्र व्यवस्थित दिले आणि ई-केवायसीचा फॉर्म होता तिथे देखील आम्ही चुकी न करता व्यवस्थित भरला,
तरी आमच्या खात्यामध्ये पैसे का आले नाही? तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्ही पात्र आहेत आणि तुमचं ई-के-वाय-सी देखील पूर्ण झालेली आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, बँक खाते आधार लिंक आहे का? मोबाईलवरती ई-के-वाय-सी झाली असली तरी तुमचे बँक खाते आधार सीडिंग म्हणजे एन-पी-सी-आय मॅपिंग असणे सर्वात महत्त्वाचे आहे. बँकेत जाऊन याची लगेच खात्री करा. हप्ते रखडले असल्याची काळजी करू नका. जर तुमचे हप्ते आतापर्यंत 2 किंवा 3 किंवा 4 कितीही हप्ते थांबले असतील किंवा आले नसतील, रखडले असतील, तर अजिबात काळजी करू नका. जर तुम्ही पात्र आहात आणि ई-के-वाय-सी दुरुस्ती केली असेल, तर तुमचे रखडलेले संपूर्ण पैसे उदाहरणार्थ 3,000 किंवा 4,500 पुढील हप्त्यासोबत एकत्रित जमा केले जातील. हेल्पलाईन नंबर ह्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा हेल्पलाईन नंबर 181 वर संपर्क साधा. काही लाडक्या बहिणींचं असं मत असतं की हे नंबर लागत नाही. लाडक्या बहिणींनो, पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहा. नंबर लागेल आणि जी तुमची प्रश्न असेल, आम्ही पात्र आहोत आणि ई-के-वाय-सी केलेली आहे, तरी देखील आमच्या खात्यामध्ये पैसे का आले नाहीत किंवा कोणतीही अडचण असली, तर तुम्हाला काय करायचं आहे, या हेल्पलाईन नंबरवरती 181 हेल्पलाईन नंबरवरती तक्रार नोंदवायची आहे. तुमचे पैसे 100% सुरक्षित आहेत आणि ते तुम्हाला मिळणार. तर लाडक्या बहिणींनो, काळजी करू नका. जून महिन्याचा हप्ता हा कधी मिळणार? तर लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींना मिळाला नसेल, तर यासोबत त्यांना हप्ता मिळणार आणि हा कधी मिळणार? जून महिन्याचा. ते देखील आपण पाहणार आहोत. सर्व पात्र आणि ई-के-वाय-सी दुरुस्त केलेल्या महिलांसाठी सर्वात आनंदाची बातमी. हप्ता वितरणाचे अधिकृत वेळापत्रक. तर ह्या महत्त्वाचं वेळापत्रक या ठिकाणी माहिती करून घेऊया. 25 ते 26 तांत्रिक छाननी आणि पात्र दुरुस्त यादीची अंतिम जोडणी पूर्ण होईल. त्यानंतर 28 ते 30 जून जून महिन्याचा हप्ता म्हणजे ₹1,500 हप्ता खात्यावर जमा होण्यास थेट सुरुवात. 1 ते 5 जुलै तांत्रिक बँक अडचणीमुळे रखडलेल्या महिलांचे पैसे थेट DBTद्वारे खात्यात येतील. ज्या लाडक्या बहिणीचे हप्ते आतापर्यंत रखडलेले होते, मिळालेले नव्हते फेब्रुवारीच्या नंतर, तर अशा लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. 1 ते 5 जुलैमध्ये तांत्रिक बँक अडचणीमुळे रखडलेल्या महिलांचे पैसे थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आणि 10 जुलै नंतर नवीन ई-के-वाय-सी दुरुस्ती पूर्ण करणाऱ्यांचे आधीचे सर्व रखडलेले हप्ते वर्ग होतील. तुमचे पैसे रखडू नयेत म्हणून 3 सोप्या टिप्स या ठिकाणी महत्त्वाच्या समजून घ्या. बँक खाते ॲक्टिव्ह ठेवा. बँक खात्यात वारंवार व्यवहार सुरू ठेवा, जेणेकरून खाते डोरमंट किंवा बंद होणार नाही आणि शासकीय पैसे थेट जमा होतील. एन-पी-सी-आय मॅपिंग फॉर्म भरा. जर DBT बंद असेल, तर तुमच्या बँकेत जाऊन एन-पी-सी-आय आधार मॅपिंग आणि DBT चालू करण्याचा फॉर्म स्वाक्षरी करून द्या. अधिकृत लॉग इनवर स्टेटस तपासा. लाडकी बहीण अधिकृत पोर्टलवर लॉग इन करून तुमचे अर्ज आणि के-वाय-सी मंजुरीचे स्टेटस नक्की तपासा. जर लॉग इन होत नसेल, तर पुन्हा पुन्हा प्रयत्न करा. लाडक्या बहिणींनो, हे काय झालेलं आहे, सर्व्हर डाऊन असल्यामुळे हे लॉग इन होत नाहीये. तर पुन्हा पुन्हा प्रयत्न करून हे लॉग इन करून तुमचे अर्जाचे स्टेटस तपासा. तुमचे काही प्रश्न आहेत का? लाडक्या बहिणींनो, तुमच्या मनामध्ये अजूनही काही शंका असल्यास खाली मला कमेंट करून सांगायचं आहे की आमचा हप्ता आला नाही किंवा आला असेल किंवा कोणतीही शंका आहे, तर सगळे कमेंट्स करून सांगा. भेटूया अशा पुढच्या अपडेटसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.